बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट. बीड जिल्हा हा अगोदरपासूनच या चर्चेचा विषय राहिलेला आहे. बीड जिल्ह्यामधील सुरेश कुटे, ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे, त्यानंतर द कुटे ग्रुप, द कुटे ऑइल ग्रुप, त्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेट. या मल्टीस्टेट हा एक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिलेला आहे. या मल्टीस्टेटचे जे संचालक आहेत सुरेश कुटे यांच्यावरती आपल्याला बऱ्याचशा दिवसापासून म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये यांच्यावरती जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी रेड पडलेली होती तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आता जानेवारी 2025 पर्यंत सुरेश कुटे आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत अर्चना कुटे, त्या अर्चना कुटे सध्या फरार आहेत आणि सुरेश कुटे हे सध्या जेलमध्ये आहेत. त्यांच्या बीड जिल्ह्यामधील जे त्यांचं सुरेश कुटे यांची 1433 कोटीची जी मालमत्ता आहे बीड जिल्ह्यामधील ती आता जप्त करण्यात आलेली आहे. यामध्येच सध्या कोठडीमध्ये असलेले सुरेश कुटे आणि त्यांचे जे व्हाईस चेअरमन होते यशवंत कुलकर्णी हे सध्या जेलची हवा खात आहेत. अशामध्येच यांचे जे पत्नी आहेत म्हणजे अर्चना कुटे ही सध्या फरार आहे. याचा सुद्धा शोध घेणे आता सुरू आहे. आणि जे ठेवीदार वर्ग आहे त्या ठेवीदार वर्गातून मुख्यमंत्र्याकडे केलेल्या पत्राद्वारे एका मागणीद्वारे सुरेश कुटे यांच्यावरती कारवाई करून यांची जी बीड जिल्ह्यामधील जी मुख्य शाखा आहे ती आता बीड जिल्ह्यामधील जी ज्ञानराधा मल्टीस्टेट होती यांची जी मुख्य शाखा होती बीड जिल्ह्यामधील त्यावर आता ईडीने म्हणजे ईडीच्या ज्या कर्मचाऱ्यांनी त्यावरती ताबा घेतलेला आहे. आणि ईडीच्या कर्मचाऱ्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटची बरीचशी प्रॉपर्टी ताब्यामध्ये घेऊन ज्ञानराधा मल्टीस्टेटची जी सर्व जे ठेवीदार वर्ग आहे त्यांच्यामधून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मार्फत सुरेश कुटे यांनी जवळपास 400 कोटी रुपयाचे जे आहे ते जमा केलेले होते. हे 400 कोटी त्यांनी ठेवीदाराकडून जमा केलेले होते. जास्त ठेवीचे आमिष दाखवून, जास्त व्याजदराचा आमिष दाखवून प्रत्येक ठेवीदार वर्गाकडून त्यांनी या ठेवी स्वतःच्या मल्टीस्टेटमध्ये ठेवून घेतलेल्या होता, ज्याचा गैरवापर करून त्यांनी त्याचा स्वतःसाठी उपयोग करून ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील जे ठेवीदार वर्ग आहेत त्यांची जवळपास 1.5 वर्षापासून दिशाभूल करून सध्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचा जो चेअरमन आहे सुरेश कुटे हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे ही सुद्धा फरार आहे.